राखण्यामध्ये निश्चितच त्यांना यश मिळणार एवढं नक्की। यावेळेला या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे युवराज मोहिते देखील आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। युवराजजी, आपलंही स्वागत या चर्चासत्रामध्ये। त्यानंतर रोहिणी खडसे मुक्ताईनगरमधून या ठिकाणी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांचा देखील यावेळेला समोर येतो। रोहित पाटील तासगावमधून आघाडीवरती असल्याची मोठी बातमी। अक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी हे देखील आघाडीवरती आहे। प्राथमिक कल आपल्यापर्यंत येतात लागवी। रोहित पाटील हे जे नाव समोर येते ना, ते नाव फार महत्वाचं आहे, कारण अगदी शेवटच्या दिवशी, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आबांवर सुद्धा आरोप करण्यात आलेले होते आणि कुठेतरी भावनेचं राजकारण पुन्हा एकदा याही मतदारसंघात खेळलं गेलेलं होतं। मग सिंचनाची फाईल कोणी उघडली इथपर्यंत ती चर्चा रंगलेली होती। आता मात्र रोहित पाटील या मतदारसंघातून लीड घेताना दिसत आहेत। रोहित पाटील यांचा लीड असल्याचं तर आपण पाहतोय आणि याच संदर्भात युवराज मोहिते यांच्याकडे मला जायला आवडेल। सुरुवातीचे आलेले कल त्यामध्ये महायुती ही सरस ठरत असल्याचे किंवा आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडी मात्र थोडीशी पिछाडीवरती आहे। काटेकी टक्कर होणार होती, काही पर्सेंटेजने मागे पुढे होईल अशा प्रकारचे यापूर्वी कल आले होते किंवा अंदाज वर्तवले गेलेले होते। मात्र प्राथमिक कल पाहिल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं हा प्राथमिकच अंदाज आहे आणि आपल्याकडे जे आलेले आहे ते मागे पुढे होत आहे। मला असं वाटतं की ज्या पद्धतीने एकूण राज्यातलं वातावरण होतं, ज्या पद्धतीने एकूण इश्यू आले होते, ते पाहता याच्यामध्ये बदल निश्चित होईल असं मला वाटतंय। आणि तुम्ही बघाल की महत्वाचे जे लोक आहेत तिथे आपण जर पाहिलं, म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या इथे आघाडी आहे वगैरे वगैरे ठीक आहे, पण इतर ठिकाणी महाराष्ट्र, रेस्ट ऑफ महाराष्ट्र आपण पाहिलं तर ते चित्र जे आहे मला असं वाटतं की ते थोडं सकारात्मक आहे। आणखीन काही वेळाने या सगळ्याचा एक जो कल आहे तो आपल्या लक्षात येईल। आता हा प्राथमिक कल आहे आणि प्राथमिक कलमध्ये आपल्याला असं म्हणता येणार नाही की कोणी एकदम आता पुढे सत्ताच घेणार आहे किंवा कोणी सत्तेत येणार आहे। मला असं वाटतं आणखीन थोडा वेळ आपण थांबलं तर ही जी आकडेवारी आहे याच्यामध्ये खूपच बदल होईल। बरोबर आहे। आणि आता पुढची चर्चा आपण जी आहे ती अर्थातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे असलेले निलेश भोसले यांच्याकडे जाऊयात। निलेशजी, ज्या प्रकारचं भावनिक प्रकारचं राजकारण हे बारामतीमध्ये खेळलं गेलं, तसाच प्रकारचं राजकारण हे रोहित पाटलांच्या बाबतीतही आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। त्या ठिकाणचं एकंदरीतच चित्र पाहिल्यानंतर काय वाटतं, त्या ठिकाणचा निकाल कशा स्वरूपाचा असेल आणि त्या ठिकाणचे मतदार कुणाच्या बाजूने उभे राहतील? आपण जर त्या मतदारसंघाचं पाहिलं, रोहित आर पाटील जिकडे आमचे निवडणूक लढवत आहेत, मागच्या 25-30 वर्षापासून सातत्यपूर्ण तिकडे आबांचं एक नावाचं प्रेमळ धबधबा आहे। त्यांचं असं बाहुबली टाईपची इमेज असं म्हणणार नाही, पण अतिशय प्रेमाने लोक अख्ख्या महाराष्ट्रातले आबांना प्रेम करतात आणि त्यांच्या प्रती सद्भावना असतात। आणि अशा वेळेस अजित पवारांनी तिकडे जाणे, महत्वाची बातमी समोर येते। येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर गेलेले तर माणिकराव शिंदे येवल्यातून आघाडीवर असल्याचा पाहायला मिळत आहे। ओबीसी मराठा ही जी लढाई होती यामध्ये आता येवल्यातून छगन भुजबळ पिछाडीवर गेल्याचं आता पाहायला मिळत आहे। महत्वाची ही बातमी युवराज। आणि धक्कादायक निकाल छगन भुजबळांच्या बाबतीमध्ये येऊ शकेल या संदर्भातली पहिली बातमी ही लोकशाही मराठीनंच दिलेली होती। आणि लोकशाही मराठीनं दिलेल्या बातमीच्या बाबतीतली आणखी एक समोर येणारी बातमी ती म्हणजे माणिकराव शिंदे येवल्यामधून आता आघाडीवरती असल्याचं आता स्पष्ट होताना दिसतंय। त्यामुळे येवल्यातला निकाल बदलतो का याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। प्रेरणाजींकडे यावेळेला जाऊयात आणि त्यानंतर पुन्हा एकदा निलेशजींचा जो मुद्दा अपुरा होता त्याकडे देखील वळणार आहोत। मात्र प्रेरणाजी, एक धक्कादायक निकाल तुम्हाला सहन करावा लागण्याची शक्यता आहे येवल्या संदर्भातली, कारण छगन भुजबळ हे या क्षणाला पिछाडीवरती असल्याची आपण ब्रेकिंग न्यूज पाहिली आहे। येवल्याचा विकास पाहिला आहे, येवल्याचा कायापालट जो झालेला आहे गेल्या काही वर्षामध्ये तो मी स्वतःच्या डोळ्यांनी, मी उत्तर महाराष्ट्राची असल्यामुळे पाहिलेला आहे। तर विकासाच्या मागे येवल्याचे लोक निश्चित आहे। आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे मांजरपाड्याचं पाणी जे साहेबांनी दिलं, त्यामुळे महिलांचा कल आणि जे जनतेचा कल आहे, शेतकऱ्यांचा कल आहे, तो निश्चितपणे भुजबळ साहेबांच्या पाठीशी येवल्यामध्ये आहे। त्यामुळे कोणी कुठलाही जातीचा मुद्दा उठवावा किंवा कुठलेही विषय उठवावेत, भुजबळ साहेबांचा विजय हा येवल्यामध्ये। मांजरपाड्याचा तुम्ही उल्लेख केला, ज्यावेळेला त्या ठिकाणच्या नागरिकांना पाणी मिळालेलं होतं त्यावेळेला डोळे पाणावलेले होते छगन भुजबळांचे देखील। मात्र आजचा निकाल पाहिल्यानंतर पुन्हा एकदा डोळे पाणावण्याची शक्यता आहे का? कारण ओबीसी आणि मराठा हा मुद्दा ज्या प्रकारे त्यांनी लावून धरलेला होता, तुम्ही जे मित्रपक्ष एकत्र आहात, महायुतीच्या अनेक नेत्यांकडूनही थेट विरोध या मुद्द्यावरती झालेला होता, त्याचीच परिणिती आज त्या ठिकाणी भोगावं लागण्याची शक्यता आहे का?
नाही, जो काही जातीचा मुद्दा केला गेला असेल तर लोक सुज्ञ आहेत, लोकांना विकास पाहिजे. एक सामान्य माणसाला काय पाहिजे हो, की आमच्या घरात पाणी पाहिजे, वीज पाहिजे, विकास पाहिजे, आमच्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी जर एखादा नेता पुरवत असेल किंवा एखादा आमदार जर जनतेच्या विकासासाठी दिवस रात्र धावून जात असेल तर मला नाही वाटत बाहेरून कोणी येऊन तिथे त्या ठिकाणी जातीचा मुद्दा उपस्थित करावा आणि त्याच्यातून काही व्हावं अशी आम्हाला निश्चितपणे शंका यावरती नाही. निलेश भोसले बोलू इच्छित असतील नक्कीच, कारण की तुमचे जे त्या ठिकाणचे उमेदवार आहे ते आघाडीवरती आहे आणि तुमचा यापूर्वीचा राहिलेला मुद्दाही तुम्ही पूर्ण करू शकता. मी पहिले तर रोहित आर पाटील या विषयावरती बोलेल की ज्या पद्धतीने आबांचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक हे पोर्ट्रेट राहिलेलं की तुमचं चित्र राहिलेलं की अतिशय एकदम चांगलं व्यक्तिमत्व, त्यांचं कुटुंब सगळं चांगलं, वादविवाद कोणाशी नाही ना, अशा व्यक्तिमत्वाशी विषयी ज्यावेळेस अजित पवार जाऊन तिकडे सांगतात त्या मतदारसंघामध्ये की त्यांनी काहीतरी घोटाळा केला सिंचन याच्यामध्ये, त्यांनी माझ्या फायलीवर सही केली, हे अतिशय वाईट वाटलेल्या लोकांना. आणि निश्चितपणे लोक त्या माध्यमातून अजित पवारांची प्रवृत्ती काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांची प्रवृत्ती काय याच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलं आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवरती अजित पवारांनी ज्यावेळेस ती लाईन मोठी करण्याचं काम केलं त्यावेळेस निश्चितपणे रोहित आर पाटील ह्या व्यक्तिमत्वाच्या मागे पूर्ण मतदारसंघ अतिशय प्रेमाने आणखी ताकद देते उभं राहिला. त्याचबरोबर जर आपण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर छत्रपती शिवरायांच्या विचारांना मानणारा महाराष्ट्र हा कधीही अपमान सहन करत नाही आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखवला गेला भारतीय जनता पक्षाकडनं असेल, मोदी शहाजींकडनं असेल, वेगवेगळे पक्ष फोडून असेल आणि 84 वर्षाच्या युद्धाला जसं अडकवण्याचं काम केलं, चारही बाजूने घेरून त्यांना कोणीतरी फसवण्याचं काम करत होते, ते ह्या महाराष्ट्राच्या नागरिकांना अजिबात आवडलेलं नाहीये. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी निश्चितपणे भुजबळ साहेब हे एक नाव नाहीये. जसे निकाल संपूर्ण आपल्याकडे येतील 12-1च्या आसपास त्यावेळेस आपल्याला महाराष्ट्राचा ट्रेंड कळेल की ज्या ज्या लोकांनी महाराष्ट्राची गद्दारी केली त्या प्रत्येक गद्दारीला उत्तर देण्याचं काम या बॅलेटच्या माध्यमातून महाराष्ट्र केल्याशिवाय राहणार. बरोबर आहे. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. कळवा मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड पिछाडीवरती असल्याची मोठी बातमी, तर नजीब मुल्ला जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मात्र यापूर्वी जर लाघवी आपण विचार केला तर ठाणेच काय तर इतर ठिकाणी देखील ओवळा माजीवाड्यामधून प्रताप सरनाईक यावेळेला आघाडीवरती आहे. कळवा मुंब्र्यातून नजीब मुल्ला जे त्या आघाडीवरती आहे. नजीब मुल्लांच्या बाबतीत मला एक विचारायचं आहे, ज्या ज्या वेळेला पोस्टर्स लागायचे त्यावेळेला नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांचं नातं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र राष्ट्रवादीमध्ये ज्या वेळेला फूट पडली त्यावेळेला आपल्याच ज्यांना गुरु मानलं जात होतं त्यांच्या विरोधात ही निवडणूक लढली जाणार का आणि त्यानुसारची येणारी खरोखर ही धक्कादायक बातमी. तर ओवळा माजीवाड्यामधून प्रताप सरनाईक हे या क्षणी जे आहेत ते पुढे असल्याचं पाहायला मिळतंय आणि याच संदर्भातल्या चर्चेकडे आपण पुन्हा एकदा बोलूयात. अगदी आपण जर पाहिलं तर कोपरी पाचपाकडी असू दे किंवा कळवा मुंब्रा असू दे या ठिकाणी प्रतिष्ठित आपले गड कायम राखतील असं म्हटलं जात होतं. पण कळवा मुंब्राचा जर विचार केला तर इथं कुठेतरी जो कल आता समोर येताना दिसतोय यामध्ये आव्हाडांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. युवराज सर, काय म्हणायचंय तुम्हाला या सगळ्या संदर्भात? नेहमीची ही समीकरणं यावेळी मात्र लागू पडणार नाहीयेत. असं आहे की जितेंद्र आव्हाड आणि नजीब मुल्ला यांचं नातं आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. एक काळ दोघांचं असं होतं की एक साथ है हम और एक है हम. आता या सगळ्या फाटाफुटीमध्ये नजीब मुल्ला दुसरीकडे गेले आणि जितेंद्र आव्हाड तिथेच राहिले. पण जितेंद्र आव्हाडांचं मी काम पाहिलेलं आहे कळवा मुंब्र्यामध्ये. त्यांनी सातत्याने ज्या पद्धतीने एक तिथे म्हणजे भूमिका म्हणून राजकीय भूमिका असेल, वैचारिक भूमिका म्हणून त्यांनी घेतलेलीच आहे. पण त्याचबरोबर त्यांनी जे केलेलं काम आहे आणि तिथे ज्या पद्धतीचा विकास जो आम्ही पाहिलेला आहे तर असं आता हा जो पहिला कल आलेला आहे हा धक्कादायक आहे. पण मला असं वाटतं की तिथले लोक जे आहेत ते जितेंद्र आव्हाडांसोबत जास्त जोडलेले आहेत. कदाचित असं असेल की ठाण्याच्या त्या आसपासच्या भागामध्ये ज्या पद्धतीने शिंदेनी आपलं एक वर्चस्व जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सामदंड भेद सगळं वापरलेलं आहे त्यांनी. पैशाचाही खेळ झालेला आहे ते आपण सगळं पाहिलेलं आहे. पण मला असं वाटतं की काही ठिकाणी या सगळ्याचा उपयोग होतोच असं नाही, तुमच्या सत्तेचा उपयोग होतोच असं नाही. लोकांची जी नाळ जुळलेली असते ती तोडणं फार कठीण आहे. म्हणजे आता काय काय निकाल आपण पाहिलेत मगाशी रोहितचं असेल, हे आर आर आबांची ही पुण्याई आहे की त्यांची जी काय नाळ होती ती आता आणि रोहित ती पुढे नेतोय. त्यामुळे मला असं वाटतं की हे काही जे निकाल आहेत ते निकाल आपल्याला आता जरी हा कल असला तरी पुढच्या वेळी मला असं वाटतं की ज्यांनी बंडखोरी केलेली आहे, ज्याला गद्दार म्हटलं जातं
त्यांना लोक धडा शिकवतील अशी एकूण राज्याची एक धारणा दिसते आहे. युवराजजी, मी आपल्याकडे येतो, मात्र यावेळेला पुण्यातनं काही कल आपल्या समोर येतात आणि त्या संदर्भातल्या ब्रेकिंग न्यूज आपण या क्षणाला पाहणार आहोत. हडपसर या ठिकाणाहून मोठी बातमी येते. हडपसरमध्ये चेतन तुपे आघाडीवर असल्याचं कळतंय. हडपसरची ही जागा अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जाहीर केलेली होती. कसब्यातून रवींद्र धंगेकर 550 मतांनी आघाडीवर आहेत. हडपसरमधून चेतन तुपे 1000 मतांनी आघाडीवर असल्याचं कळतंय. मधून बबनराव लोणीकर या क्षणाला आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाण हे मात्र पिछाडीवरती आहेत. या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया अर्थातच युवराजजी यांच्याकडून आपण घेणार आहोत. कराडमध्ये भाजपचे अतुल भोसले मात्र आघाडीवरती आहेत. तर ही लढत पण महत्वाची आहे. दत्ता मामा भरणे आघाडीवर आहेत इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील पिछाडीवर आहेत. पुन्हा एकदा लोकशाही मराठीचा एक्झिट पोल हा कुठेतरी कलांमध्ये खडा ठरताना दिसतोय. इंदापूरची ही लढत महत्वाची मानली जात होती. दत्ता मामा भरणे विरोधात हर्षवर्धन पाटील अगदी शेवटच्या क्षणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले, पण इथं मात्र लीड मामा घेताना दिसत आहे. बरं, अतुल मानेंकडून या संदर्भातलं राजकीय विश्लेषण, त्याआधी युवराज मोहिते आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, असं आहे की ज्या पद्धतीने बाबा म्हणजे आमचे पृथ्वीराज बाबांचं जे काही हे आता पहिला कल आलेला आहे तो मला असं आश्चर्यकारक तोच आहे. पण कारण इतकी वर्षाची त्या परंपरा आहे त्या भागातली त्यांची, म्हणजे त्यांच्या आईपासून वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे हे जे हा जो कल आहे तो मला असं वाटतं की ह्या काही फार टिकणार नाही. काही भागामध्ये ज्या बॉर्डरच्या त्या मतदारसंघात आम्ही पाहिलं होतं तिथे मात्र युतीने खूप तिथे जोर लावलेला होता, सगळ्या पद्धतीने तिथे जोर लावला होता. त्यामुळे तिथली काही मतं कदाचित फिरू शकतात. पण मला असं वाटतं की पृथ्वीराज बाबांना तसा काही धोका नाही. माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचा एक प्रभाव आहे, राज्यावर प्रभाव आहे, त्यामुळे मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाव आहे. सो मला असं वाटतं की हा प्राथमिक अंदाज आहे, हे चित्र काही राहणार नाही. आणि अतुल मानेंकडे आपण राजकीय विश्लेषणाकडे जाऊयात. कराड, हडपसर, इंदापूर अशा विविध ठिकाणचे काही कल आपल्या समोर येताना दिसतात. आणि यापूर्वी ज्या प्रकारे आपण एक्झिट पोलच्या दिवशी चर्चा केलेली होती, अनेक जणांना धक्कादायक निकालांना सामोरं जावं लागण्याची शक्यता. त्यापैकीच हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भातली येणारी बातमी देखील आपण पाहतोय. छगन भुजबळांसंदर्भातली बातमी आपण यावेळेला पाहतोय. हे धक्कादायक निकाल येतील आणि त्या संदर्भात जे आत्ताचे प्राथमिक कल आहे याचं विश्लेषण तुम्ही कसं कराल राजकीय दृष्टिकोनातून? कराड मतदारसंघाचा जसं मोहिते साहेबांनी उल्लेख केला, तिथे मला असं वाटत नाही की बाबांना धोका आहे म्हणून. जसं काही आउटस्कर्ट्स कराड दक्षिणमध्ये जे आहेत तिथे निश्चितपणे अतुल भोसलेंचा प्रभाव आहे. पण कराड दक्षिणमध्ये मी फिरलेलो आहे, मला प्रत्येक गावाची माहिती आहे. बरं, त्यामुळं कराड दक्षिणमधल्या गावामध्ये म्हणजे प्रेमला काकी चव्हाणापासून एक नेटवर्क आहे, चव्हाण घराण्यांचं एक नेटवर्क आहे आणि तिथं चव्हाण घराण्याला मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळं पृथ्वीबाबांना फार मोठा धक्का बसेल असं मलाही वाटत नाही. मी मोहिते साहेबांच्या मताशी सहमत आहे. हर्षवर्धन पाटील ह्या सुरुवातीचा कल आहे. मला असं वाटतंय की हर्षवर्धन पाटलांच्या बाबतीत सुद्धा हा निकाल परत फिरू शकतो, कारण भरणे मामांच्या बाबतीत एक मोठी नाराजी होती. आता ह्या कोणती यंत्र खोललेली आहेत याच्यावर ठरलेलं आहे. कारण कळवा मुंब्राच्या बाबतीत सुद्धा मी तेच सांगेन. कळवाचा जो भाग आहे, जसं मोहिते साहेबांनी सांगितलं की तिथे शिंदेसेना म्हणजे शिवसेनेचं नेटवर्क आहे. ज्यावेळी ऍक्च्युअल मुंब्रा चालू होईल ना, तर त्यावेळी हे लीड जितेंद्र आव्हाड निश्चितपणे जातील. कारण आव्हाड साहेब, जितेंद्र आव्हाडांनी काम केलेलं आहे. नजीब मुल्ला त्यांचे एकेकाचे शिष्य आहेत, त्यांनी चांगली फाईट दिलेली आहे. पण मला असं वाटत नाही की ते गुरुला मात देतील. बघूया. म्हणजे आणि सगळ्यात एक महत्वाचा निकाल मगासपासून आपण हे करतोय की ज्या नालासोपारामध्ये विनोद तावडेंचं प्रकरण झालं होतं त्या नालासोपारा मतदारसंघामध्ये क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहेत. तिथे राजन नाईक हे आघाडीवर आहेत, ज्यानं तिथं मारहाण पण झाली होती. तर याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघायला पाहिजे. कारण हितेंद्र ठाकूर जरी दुसऱ्या मतदारसंघामध्ये आघाडीवर असले तरी क्षितिज ठाकूर पिछाडीवर आहे. पैसा काम करतोय. पण मला वाटतं यावरती विनायक आंबेकरांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोतच. मात्र
निलेश भोसले यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. निलेशजी, कळवा मुंब्रा या ठिकाणचं जे प्राथमिक चित्र आपल्याला पाहायला मिळतंय त्या ठिकाणी देखील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं गेलेलं होतं आणि जितेंद्र आव्हाडांनी ज्या प्रकारे कळवा मुंब्रा परिसरामध्ये आपलं प्रस्थ त्या ठिकाणी आहे किंवा त्यांचे मतदार जोडून ठेवलेले आहेत, तिथल्या स्थानिकांचे प्रश्न ते हिरिरीनं त्या ठिकाणी मांडत असतात, तर दुसरीकडे ठाण्यामधलं जे चित्र आहे की स्वतः जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांनी देखील स्वतःची अशी एक बांधणी करून ठेवलेली आहे ज्याचा नजीब मुल्ला यांना फायदा होण्याची शक्यता आहे. तिकडच्या मतदारसंघाकडे तुम्ही कसं बघताय? निश्चितपणे आपण जे म्हटलं ते अगदी योग्य आहे की कळवा आणि मुंब्रा हे दोन विभाग असलेला हा एक मतदारसंघ आहे. त्यातला मुस्लिम बहुल असलेला मुंब्रा मतदारसंघ आहे आणि कळवा हा तसा मिक्स आहे, पण परंतु तरी देखील हिंदू बहुल असं म्हणता येईल आपल्याला. आणि जी बांधणी शिवसेना शिंदे गटाची ती कळवाच्या भागामध्ये आणि फार खूप कमी प्रमाणामध्ये मुंब्राच्या भागामध्ये. तर सुरुवातीला जो आपण कल पाहतोय तो निश्चितपणे तो कळवा साईडनं येताना किंवा जो हिंदू बहुल विभाग आहे जिकडे बीजेपीचे आणि शिंदे गटात थोडंसं वर चष्मा तिकडचं असेल, पण जसं जसं आपण पुढे जात जाणार निश्चितपणे आव्हाड साहेबांच्या बाजूनेच हा निकाल लागणार. कारण आम्ही ज्यावेळी आव्हाड साहेबांना पाहतो प्रचंड त्या मतदारसंघामध्ये ऍक्टिव्ह असलेला कार्यकर्ता, इतकं ते स्वतःच्या कुटुंबासारखं किंवा स्वतःच्या घरासारखं त्या मतदारसंघाला जोपासतात. तिकडच्या वेगवेगळ्या जाती समाजातल्या लोकांना जर आपण भेटले तर जरी पक्षाची आयडिओलॉजी आमची आणि त्यांची वेगळी असली तरी ते एक गोष्ट सदैव सांगतात की डोंगराळ भागांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम, रस्ते बनवण्याचं काम किंवा विभागामध्ये कोणाचं चांगलं वाईट सुखादुःखाची काही घटना घडली तर सगळ्यात पहिलं अप्रोचेबल व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते सन्माननीय जितेंद्र आव्हाड असतात. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या निकालाबाबत आम्हाला कुठलीही मनामध्ये शंका नाहीये. जसे निकालाचे ट्रेंड थोडे वाढत जातील निश्चितपणे आव्हाड साहेब पॉझिटिव्ह दिसतील याचा मला विश्वास. बरं, आपल्याकडे येण्याआधी एक मोठी बातमी. समरजित घाटगे कागलमधून आघाडीवरती असल्याची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. महानिकाल ब्रेकिंग न्यूज. अहेरीतूनही धर्मराव बाबा आत्राम यावेळेला आघाडीवरती आहेत. भाग्यश्री आत्राम अहेरीमधून पिछाडीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. पिताकन्येमध्ये असलेली या ठिकाणी लढत कागलमधून हसन मुश्रीफ आघाडीवर तर समरजित गाडगे कागलमधून आघाडीवर आहेत. हसन मुश्रीफ पिछाडीवर गेलेले आहेत. इथं पवारांचा शिक्का कुठं काम करतोय का या संदर्भात मात्र चर्चा आता सुरू झालेली आहे. औरंगाबाद पूर्वमधून छत्रपती संभाजीनगर पूर्वमधून इम्तियाज जलील आघाडीवर आहेत तर भाजपचे अतुल सावे हे पिछाडीवर गेल्याचं दिसतंय. बरोबर आहे. छत्रपती संभाजीनगर या संदर्भातली आपण सगळ्यात मोठी बातमी पाहतोय. सांगलीमधून देखील मोठी बातमी येते. सांगलीमधून काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील या घडीला पिछाडीवरती आहेत. महानिकाल ब्रेकिंग. छत्रपती संभाजीनगर संदर्भातली इम्तियाज जलील हे या ठिकाणी तर अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम यावेळेला आघाडीवरती आहेत. तर भाग्यश्री आत्राम अहेरीतून पिछाडीवर गेलेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सत्तेच्या या खुर्चीकरता काटेकी टक्कर रस्सीखेच होताना दिसते आणि हे खरं तर अतिशय समर्पक दृश्यच म्हणायला हवं. कारण महायुती 137 जागांवर आघाडी तर महाविकास आघाडी आपण टीव्ही स्क्रीनवर आता पाहतोय महाविकास आघाडी 135 जागांवर आघाडी घेताना दिसते. केवळ 2 जागांचा या ठिकाणी फरक आहे आणि त्याकरता सत्तेच्या या खुर्चीकरता रस्सीखेच दिसतीये. बरोबर आहे. ही रस्सीखेच. आणि अतुल माने यांच्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. काय होतंय ना की जे महत्वाचे निकाल किंवा सुरुवातीला येणारे कल्स आहेत त्यानुसार एक गोष्ट स्पष्ट होताना दिसते की ज्या प्रकारे उमेदवार देताना काही गोष्टी विचारात घेतल्या गेलेल्या होत्या. कुटुंबातीलच व्यक्ती कुटुंबातली व्यक्ती समोर ज्यावेळेला उभी राहते त्यावेळेला मात्र आपण कुणाकडे वळणार हा मतदार राजाच्या मनामध्ये असलेला संभ्रम यावेळेला दूर करण्यामध्ये काही पक्षांना यश आलेलं आहे आणि काहींना त्यामध्ये अपयश आलेलं आहे का आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच. निवडणूक आयोगा संदर्भात महत्वाची बातमी समोर येते. काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉलमच नाहीये. यापूर्वी अर्धा तास संकेतस्थळावर तांत्रिक बिघाड झालेला आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे. आता निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुद्धा घोळ दिसतोय. तर नेमका काय घोळ झालेला आहे तर या ठिकाणी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा कॉलमच नाहीये. त्यामुळे राज्याच्या राजकारणाच्या व्यासपीठावर जे चित्र होतं ते निवडणूक आयोगाच्या या संकेतस्थळावर कुठे झळकतंय का या संदर्भात आता शक्यता वर्तवल्या जात आहेत. चर्चा रंगतीये. तर्कवितर्क लावले जात आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर सुद्धा
गोंधळ उडालेला आहे. बरं, पण मला वाटतं ना लागवी काय आहे की निवडणुकांपूर्वी देखील आपण पाहिलेलं होतं की निवडणूक आयोगावरती राजकीय पक्षांनीच अनेक वेळा ताशेरे ओढले किंवा अनेक प्रश्न उपस्थित केले गेलेले होते. त्यात भरीस भर म्हणून की काय तर निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती आता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचा महानिकाल पाहत असताना निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरती 2 कॉलम का नाही? त्यानंतर यापूर्वी असलेला तांत्रिक बिघाड काय होता? काँग्रेस आणि ठाकरेंच्याच शिवसेनेचा कॉलम त्या ठिकाणी नाही का? तर महाविकास आघाडीसाठी हे आयत कोलीत ठरण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही. युवराज मोहिते यावरती बोलतील. काय वाटतंय, हे कॉलम कसे काय गायब झाले? वारंवार हे म्हणणं आहे की निवडणूक आयोग हेच निवडणूक लढतंय आणि निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने सुरुवातीपासून मग ते शिवसेनेतली फूट असेल किंवा मग राष्ट्रवादी मधली फूट असेल आणि त्यांच्या चिन्हाचा वापर असेल, अधिकृत कोणाचा असेल, याबाबत त्यांनी घेतलेल्या भूमिका या संशयास्पद आहेत. आणि हा संशय जो आहे तो आत्ताही सुरू आहे. त्यांनी आता ह्या जो संकेतस्थळावर जो गोंधळ आहे या गोंधळापायी ह्या सगळ्या निवडणुकीच्या निकालावर हा परिणाम झालेला आहे आणि अत्यंत गंभीर आहे. माझं असं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये कारवाई व्हायला पाहिजे. या संदर्भामध्ये जे निवडणूक आयोगाचे जे काही लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. अत्यंत देशाच्या एका महत्त्वाच्या राज्यामध्ये ही निवडणूक होते आणि त्या राज्यामध्ये जे महत्त्वाचे पक्ष आहेत ते अशा पद्धतीने गायब होणं, ते अशा पद्धतीने त्यांचा कॉलम नसणं, ही निवडणूक आयोगाने याची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि याच्यावर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, याच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. कारण इतक्या दर्जाहीन पद्धतीने निवडणूक आयोग अशा पद्धतीने वागेल? दर्जाहीन पद्धत नाही का ही काय पद्धत आहे? निवडणूक आयोग एक महत्वाचे एक एंटिटी आहे या देशातली. ज्या देशातली लोकशाहीकडेच ऑथेंटिसिटी नसेल तर आपण कसं म्हणायचं ही लोकशाही आहे? कसं म्हणायचं हे लोकशाहीचं संवर्धन होतंय? ज्यांच्या हातामध्ये लोकशाही संवर्धन करायचं आहे यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. मुद्दा मला लक्षात आलेला आहे. विनायक आंबेकरांची प्रतिक्रिया घेण्याआधी यावेळेला आपल्यासोबत सकाळ समूहाचे राहुल गडपाले देखील राजकीय विश्लेषक म्हणून आपल्या या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्याकडे येण्याआधी मला विनायक आंबेकरांना प्रश्न विचारायचा आहे की मगाशी युवराज मोहितेंनी एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की यावेळेच्या निवडणूक आयोगच लढवतंय, हे आपल्याला मान्य आहे का? आणि जे 2 कॉलम त्या ठिकाणी दिसत नाहीये याला काय तांत्रिक कारण असू शकतं? विनायक आंबेकरजी. कुठल्याही सामान्य माणसालाही कळतं की कुठल्याही आयोगाची वेबसाईट जी आहे ती कुठली तरी अपॉइंटेड एजन्सी हँडल करत असते. निवडणूक आयोगातला कुठलाही अधिकारी त्यातला एक्सपर्ट नसतो. त्यामुळे ज्या कुणाची चूक झाली त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, या सगळ्याशी आम्ही पण सहमत आहोत. परंतु विरोधकांची कायमची जी एक मानसिकता आहे ती आपण लक्षात घ्या. हम करे सो रास लीला, तुम करे तो कॅरेक्टर ढिला, अशी यांची एक कायमची मानसिकता असते. आणि कुठलाही मगाशी एक आरोप झाला की नाला सोपाऱ्याच्या निवडणुकीवर पैशाचा परिणाम झाला. म्हणजे जिथे भाजपचा कॅन्डिडेट हा पुढे असेल तिथे पैशाचा परिणाम झाला आणि जिथे यांचा कॅन्डिडेट पुढे असेल तिथे मात्र सगळं चांगलं आहे. पण विनायकजी, राष्ट्रीय मंत्र्यांवरती हा आरोप होतो, त्याच्या संदर्भातला व्हिडिओ येतो आणि जे आरोप करतात ते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसतात. भाजपचे पत्रकार, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस यांच्यावर आरोप होतो, गंभीर बाब होती. विनायकजी, तिथे सापडलेत ना विनोद तावडे. आणि पैशाचा काही संबंध नाही, कोणी सिद्ध करू शकलेलं नाही. त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने 3 केसेस टाकलेल्या आहेत, त्या विहित पद्धतीने चालतील, त्याचा निकाल समोर येईल. त्यांनी तर आव्हान दिलंय डायरेक्ट राहुल गांधींना की तुम्ही तिथला व्हिडिओ फुटेज ताब्यात घ्या आणि सिद्ध करून दाखवा की माझा पैशाची संबंध आहे. मग का करत नाही तुम्ही? मग निवडणूक आयोगाने कशासाठी गुन्हे दाखल केले? तुम्ही आता जर भाजपच्या निवडणूक आयोगाने ते एका गावाला गेले होते वाडा नावाच्या, जाताना त्यांनी सहज चौकशी केली. तुम्ही विनोद तावडेंची बाजू मांडताय, याबद्दल हा तुमचा अधिकार आहे. विनोद तावडेंची बाजू मांडणं हा तुमचा अधिकार आहे, पण वस्तुस्थिती तुमच्याच चॅनलने दाखवलेली आहे. त्यांच्यावर झाला की त्यांनी पत्रकार परिषद घेतली, असे हे गुन्हे, त्याचा पैशाची काही संबंध नाही. खरं तर त्यावेळी तुम्ही तिथे स्पष्टीकरण द्यायला जायला पाहिजे होतं, पण ज्या सगळं स्पष्टीकरण सगळीकडे दिलेलं आहे. तुमच्या चॅनलवरून जे दाखवलं, सगळ्या चॅनलवरनं दाखवलं, ते तिथे सापडलेले आहेत आणि त्यानंतर एका गाडीतनं गेले. पण त्यांनी एक्स वर पोस्ट करून आपलं सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे. एक्स वर पोस्ट करणं म्हणजेच अधिकृत समजायचं काम.
एक्झॅक्टली. आता जर पत्रकार परिषद घेता येत नसेल निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे, तर तुम्ही काय करता? तुमचेही नेते तेच मार्ग वापरतात. अहो, पत्रकार परिषद घेताना ज्यांच्यावर आरोप आहे त्यांना बाजूला बसून ते सांगतायत. ते पत्रकार परिषद बोलले काय? ते हितेंद्र ठाकूर ते सांगत होते, हे माझ्या बाजूला बसले, त्यांनी पैसे वाटले, यांना आम्ही रंगेहात पकडले, यांचे पैसे पकडले होते असं मला वाटत नाही. मी स्वतः पत्रकार परिषद पाहिली, अहो, मग ते त्यांचे सांगतो कार्यकर्ते तुम्हाला. वाटत होते, ज्यांच्या हातात पैसे नव्हते. त्याच्या पुढचा आरोप असा आहे की हितेंद्र ठाकूर हे तयारीने आले होते, त्यांचे कार्यकर्ते खिशातले पैसे काढून तिथे नाचत होते, असंही तिथे सिद्ध झालेलं आहे. अहो, हे आता म्हणजे हे तुमचं खूपच हे आहे. हे म्हणजे सगळ्या चॅनलवर तुम्ही पण ऐकताय की हे जे बोलताय ते किती आश्चर्यकारक आहे. आणि हे कुठून महत्वाची बातमी समोर येते ती सुद्धा आपण पाहूया. दर्शनाच्या मुद्द्याकडे पुन्हा एकदा जाऊया. राजू शिंदे सध्या आघाडीवर असल्याचं कळत आहे, तर कन्नडमधून संजना जाधव सुद्धा आघाडीवर असल्याची बातमी आता समोर आलेली आहे. हर्षवर्धन जाधव कन्नडमधून पिछाडीवर गेलेले आहेत. या घडीची सर्वात मोठी बातमी आपण यावेळेला पाहतोय. संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगर पश्चिम मधून पिछाडीवर गेल्याची बातमी आता समोर येते. राजू शिंदे हे आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला पाहतोय. आणि या घडीला आलेले जे प्राथमिक कल आहेत त्याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाणार आहोत राहुल गडपाले यांच्याकडे देखील. मात्र या घडीच्या सर्वात महत्वाच्या घडामोडी केवळ आपल्याला लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहायला मिळतील. लोकशाही मराठीवरती महायुती, महाविकास आघाडी आणि इतर पक्षाचे जे 288 उमेदवार 288 मतदारसंघामधून लढत होते, कोण आघाडीवरती कोण पिछाडीवरती संपूर्ण विश्वास आहे. कारण भारतीय जनता पार्टी गेले 3 महिने पूर्ण ताकदीने आत्मविश्वासाने ताकद लावत होती. आमचे सर्व नेते केंद्रातले असो राज्यातले असो त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचार केला. आणि प्रचारामधले मुद्दे हेच होते की आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं आहे, आम्ही महिलांसाठी काय केलेलं आहे, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर कसं डेव्हलप केलेलं आहे, हे सगळं कामं घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो, विकासाची कामं घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये परत बनणार आहे. सर, विशेषतः दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये विरोधकांकडून सातत्याने टीका केली होती की फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील दोघांचाही पराभव यावेळी पाहायला मिळेल. मात्र पहिल्या फेरीचे कल येत आहेत, दोन्ही नेते आघाडीवर दिसत आहेत. यावर विरोधकांना काय उत्तर द्याल? नाही बघा, विरोधक हे आधीपासूनच पराभूत मानसिकतेचे आहेत. कारण असं होतं की एकीकडे अभेद्य अशी महायुती आणि दुसरीकडे विस्कळीत अशी महाविकास आघाडी, ज्यांना मी मुख्यमंत्री अशा प्रकारचे त्यांचे भांडणं आजही चालू आहेत. म्हणजे हरियाणामध्ये झालं तेच ते त्यांना महाराष्ट्रात देखील करायचं होतं असं दिसत आहे. आम्ही मुख्यमंत्री कोण याच्यामध्ये न पडता तिघांची जी आमची टीम होती, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार, त्यांची आम्ही कामं घेऊन पुढे गेलेलो आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 160च्या वर महायुतीला जागा मिळतात आहे आणि मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार. तर या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. भोकरदनमधून संतोष दानवे यावेळेला आघाडीवरती आहेत. महाराष्ट्राचा महानिकाल त्या संदर्भातली मोठी बातमी. कणकवलीमध्ये नितेश राणे आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. विलेपार्लेमधून पराग आळवणी देखील आघाडीवरती आहेत. धारावीमध्ये ज्योती गायकवाड या आघाडीवरती आहेत. आघाडी संदर्भातल्या सगळ्यात पहिल्या ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्राच्या महानिकाला संदर्भातल्या मोठ्या बातम्या. अजित पवार 6000 मतांनी आता आघाडीवरती गेलेले आहेत. यापूर्वी प्राथमिक कलांमध्ये आपण पाहिलेलं होतं की युगेंद्र पवार आघाडीवरती होते. मात्र आता पुढे येणारी आणखी बातमी, ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार हे पिछाडीवरती आहेत. अजित पवार 6000 मतांनी आघाडीवरती आहेत. बारामतीमधून ज्या बारामतीच्या प्रतिष्ठेच्या लढाईकडे अवघ्या महाराष्ट्राचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे, त्या ठिकाणाहून येणारी मोठी बातमी. तर कसब्यामधून हेमंत रासने आघाडीवरती आहेत. या घडीची सर्वात मोठी बातमी, अजित पवार एकूण 6000 मतांनी आघाडीवरती आहेत. तर महाराष्ट्राचा महानिकाल, अजित पवार 6000 मतांनी आघाडीवरती गेलेले आहेत. ज्या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशा प्रकारचा हा सामना होता. कसब्यामधून हेमंत रासने देखील आघाडीवरती आहेत. महानिकाला संदर्भातली सगळी ब्रेकिंग न्यूज ही सगळ्यात आधी आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहतोय आणि अनेक मान्यवरांबरोबर देखील अशाच प्रकारे आपलं चर्चा आणि विश्लेषण सुरू राहणार आहे. प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते देखील आपल्या या चर्चासत्रामध्ये आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत. तर प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकी काय परिस्थिती, आमचे सर्व प्रतिनिधी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेतच. आणि सगळ्यात पहिला महानिकाल हा लोकशाही मराठीवरती अचूक आणि
वेचक अशा स्वरूपाचा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तर स्वप्नील जाधव आपले प्रतिनिधी यावेळेला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आणि स्वप्नील हे देखील काही महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत घेऊन आलेल्या आहेत आणि महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. स्वप्नील, या क्षणाला नेमकं काय घडतंय? मुंबईमधली जर आपण एकंदरीत परिस्थितीचा विचार करायला गेलो तर काय आश्वासक चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय? मनसे असेल, शिवसेना असेल, दोन्ही शिवसेना असतील, दोन्ही राष्ट्रवादी असतील, प्रत्येकासाठी अतिशय प्रतिष्ठेची असलेली ही लढाई. स्वप्नील, विशाल सर, नक्कीच प्रत्येकासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे. काही ठिकाणी आव्हानात्मक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. वांद्र्यामध्ये मी सध्या आहे. वांद्रा पश्चिमचं उदाहरण जर घेतलं तर त्या ठिकाणी आपल्याला भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत पाहायला मिळते. त्या ठिकाणी आशिष शेलार जे भाजपचे मातब्बर उमेदवार आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार आहेत. मात्र आशिष शेलार हे आघाडीवरती चालताना दिसत आहेत तर दुसरीकडे वांद्रा पूर्वमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. मात्र टपाल मतमोजणी किती झाली आहे त्याची अद्याप आकडेवारी आली नाही. त्यामुळे कुठेतरी संत गतीने या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे बाहेर जे कार्यकर्ते जमलेले आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा धाकधूक जाणवू लागलेली आहे. एकूणच संत गतीने सुरू झाल्यामुळे कुठेतरी निकाल सुद्धा हा उशिरा लागण्याची शक्यता आहे. पुढे विलेपार्लेमध्ये गेलं तर त्या ठिकाणी सुद्धा काही परिस्थिती ही मनसे, शिवसेना, भाजप अशी या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र काटेकी टक्कर अशी एकूण मुंबईमध्ये परिस्थिती आहे. प्रतिष्ठेची जरी ही लढाई असली तरी आपलं जागा राखण्यासाठी दोन्ही या ठिकाणी शिवसेना आपल्याकडे येतो आणि तुमच्याचकडून आणखी एक महत्त्वाच्या बातमीवरती प्रतिक्रिया अपेक्षित आहे, ती म्हणजे माहीम मधला मतदारसंघ. मोठी बातमी, माहीम मधून ठाकरेंचे महेश सावंत हे यावेळेला आघाडीवरती गेलेले आहेत. माहीम मधून अमित ठाकरे हे पिछाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सदा सरवणकर माहीम मध्ये मात्र आता तिसऱ्या स्थानी आहेत. तिरंगी अशा प्रकारची ही लढत होती आणि त्या ठिकाणी नेमका काय चमत्कार घडतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना अमित ठाकरे यापूर्वी प्राथमिक निकालांवरती आघाडीवरती होते, आता ते पिछाडीवरती आहे. महेश सावंत हे माहीमधून ठाकरेंच्या गटाकडून असलेले उमेदवार, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटाचे असलेले उमेदवार हे आता आघाडीवरती असल्याचं आपण बघतोय. त्यामुळे आताच्या घडीची ही सर्वात महत्वाची मोठी अपडेट आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत. माहीममधनं ठाकरेंचे महेश सावंत हे आघाडीवर आहेत. अमित ठाकरे आणि त्याबरोबरच शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे पिछाडीवर असल्याचं दिसतंय. मतदारसंघ आहेत ज्यामध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यापैकी काही दिग्गज आघाडीवर आहेत, काही दिग्गज पिछाडीवर आहेत आणि आत्ताची ही अपडेट आपण पाहतो आहोत. माहीम मतदारसंघातली ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत आघाडीवर आहेत, अमित ठाकरे हे पिछाडीवर पडलेले आहेत. औशातली ही अपडेट. औसामधनं अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत. सिल्लोडमधनं अब्दुल सत्तार पिछाडीवर पडलेले आहेत. अनेक हे दिग्गज नेते आहेत, काही मंत्री आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये सेनेचे राजेश मोरे आघाडीवर आहेत. मनसेचे राजू पाटील पिछाडीवर असल्याचं आपण या सुरुवातीच्या कलांमध्ये पाहतो आहोत. लातूरच्या औसामधल्या मतदारसंघात अभिमन्यू पवार हे पिछाडीवर पडल्याचं आपण पाहतो आहोत. अब्दुल सत्तार पिछाडीवर आहेत. सिल्लोडमधनं, कल्याण ग्रामीणमधनं शिवसेनेचे राजेश मोरे आघाडीवर आहेत. ज्या प्रकारे आपण महत्त्वाच्या घडामोडी पाहतोय त्यावेळेला काही अपडेट्सही आपल्यापर्यंत येतात. दुसरी फेरी ज्यावेळेला सुरू झालेली आहे, मंगल प्रभात लोढा दुसऱ्या फेरीमध्ये 3675 मतांनी पुढे असल्याचं आपण बघतोय. मंगल प्रभात लोढा यांना आतापर्यंत 7859 मतं त्या ठिकाणी मिळाल्याचं बघतोय. भेरूलाल चौधरी यांना त्या ठिकाणी 4184 मतं. तर महेश सावंत हे पहिल्या राऊंडमध्ये पुढे असल्याचं आपण बघतोय. संग्राम देशमुख पलूस तळेगाव मधून आघाडीवरती असल्याची मोठी बातमी. भोकरमधून भाजपच्या श्रीजया चव्हाण या आघाडीवरती. तिरुपती कोंढेकर हे भोकरमधून यावेळेला पिछाडीवरती असल्याचं आपण पाहतोय. जालन्यातनं अर्जुन खोतकर आघाडीवर आहेत. अपडेट्स पाहतो आहोत आपण. सध्या अनेक महत्वाच्या मतदारसंघांमधले हे अपडेट. संग्राम देशमुख पलूस तळेगाव मधनं आघाडीवर आहेत. भोकरमधनं भाजपच्या श्रीजया चव्हाण आघाडीवर आहेत. आपण सध्या कल जे समोर येत आहेत ते कल पाहतो आहोत. सध्याच्या 288 कलांनुसार ते आघाडीवर दिसत आणि आपल्यासोबत भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. गोरके सर काय सांगाल, काय वाटतं पुण्यामध्ये चित्र पुन्हा एकदा पालटणार, कमळ खुलणार का? पुण्यामध्ये सर्वच्या सर्व जागा येतील आत्ता अशी परिस्थिती आहे.
आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील, तुम्ही माझे शब्द लक्षात ठेवा, त्यांचं ज्या पद्धतीनं कॅम्पेनिंग आणि ज्या पद्धतीने संपर्क लोकांशी झालेला आहे, कामं झालेली आहे, सगळ्यात हायेस्ट वोट महाराष्ट्रात जे असतील पहिल्या 3 मध्ये ते चंद्रकांत दादा नक्की असतील. दुसरं राहिलं दंगेकर आणि आमच्या उमेदवारांचा प्रश्न, तर त्या ठिकाणी आधीची जी काही थोडीशी चूकभूल भारतीय जनता पार्टीकडनं झाली होती ती सुधारण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि गेल्या काही दिवसातला माननीय दंगेकरांचा परफॉर्मन्स हाही लोकांनी पाहिलाय. त्यामुळं आमचे उमेदवार त्या ठिकाणी चांगल्या मतांनी नक्की निवडून येतील. पुण्यामध्ये नेमका किती जागा जिंकण्याचा विश्वास आहे? कारण सुनील कांबळे असतील किंवा भीमराव तापकीर असतील या जागांबद्दल विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात होती की या जागा यावेळी भाजपला गमवाव्या लागतील. पुण्यातल्या ज्या काही संपूर्ण जागा आहेत त्या संपूर्ण जागा मला वाटत नाही, कारण कॅन्टोन्मेंट जो आहे सुनील कांबळे आणि दिलीप कांबळे हे तिथं प्रभावी आमचे नेते आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी बागवेंना जरी उमेदवारी दिली असली तरी तिथला सुनील कांबळेंचा जनसंपर्क, दिलीप कांबळेंचा जनसंपर्क आणि आमचं भाजपचं केडर यामुळे तीही जागा नक्कीच त्या ठिकाणी जिंकेल. आणि राहिला खडकवासल्याचा प्रश्न, थोडंसं मनसेमुळे त्या ठिकाणी ट्विस्ट आहे असं मानलं जातं, पण खडकवासला हा मतदारसंघ पारंपरिकरित्या पाहिला तर हाही मतदारसंघ भाजप आणि महायुतीचं प्राबल्य आहे. त्यामुळे मला वाटत नाही, म्हणून मी परत एकदा सांगतो की त्या ठिकाणी कुठली जागा राहील असं मला वाटत नाही. सगळ्या जागा आत्ताच्या परिस्थितीनुसार निवडून येतात असं दिसतंय. चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर उद्धव ठाकरे यांना पश्चाताप झाला तर आत्ताच्या घडीची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो. अचलपूरमधनं बच्चू कडू सध्या पिछाडीवर आहेत. बच्चू कडू पिछाडीवर पडल्याची ही ब्रेकिंग न्यूज. भाजपचे प्रवीण तायडे अचलपूरमधनं आघाडीवर असल्याची ही ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो. अचलपूरमधनं बच्चू कडू सध्या पिछाडीवर पडलेले आहेत. तर अतिशय महत्त्वाच्या आणि चुरशीच्या घडामोडींसंदर्भातली काही ताजी आकडेवारी अजिंक्य मला यावेळेला आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावीशी वाटते. अंधेरी पूर्वमधनं मुर्जी पटेल सध्या आघाडीवर आहेत. सुरुवातीचे हे कल आपण पाहतो आहोत. अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके या पिछाडीवर पडलेल्या आहेत. विद्यमान आमदार आहेत त्या. घाटकोपर पूर्व इथनं पराग शहा आघाडीवर आहेत. तर आता आकडेवारीकडे देखील आपण वळूयात. ते म्हणजे असं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 4000 मतांनी आघाडीवरती आहेत. कोपरी 5 पाखाडी मतदारसंघामध्ये पहिल्या फेरीमध्ये एकनाथ शिंदे शिवसेनेचे त्यांना 5477 मतं, तर केदार दिघे ठाकरे गटाचे जे आहेत त्यांना 1424 मतं आहे. म्हणजे त्यामध्ये फरक फार मोठ्या प्रमाणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. प्राथमिक या फेऱ्या आहेत मतमोजणीच्या आणि या फेऱ्यांमध्ये काही दिग्गज नेते पिछाडीवर पडल्याचं आपण पाहतो, तर काही नेते हे आघाडीवर असल्याचं दिसतं आहे. आपण अंधेरी पूर्वची अपडेट पाहतो. मुर्जी पटेल आघाडीवर आहेत, ऋतुजा लटके पिछाडीवर पडलेले आहेत. हा मतदारसंघ सुद्धा अत्यंत महत्वाचा शिवसेनेसाठी. घाटकोपर पूर्व इथनं पराग शहा सध्या आघाडीवर आहेत. आपण प्रेक्षकांना 288 मतदारसंघांमधली प्राथमिक कलांची स्थिती काय हे देखील सातत्यानं स्क्रीनवर दाखवतो. महायुती 138 जागांवर सध्या आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 136 जागांवर आघाडीवर आहे. काटेकी टक्कर सध्या सुरू आहे. इतर जे आहेत त्यात अपक्ष आणि इतर पक्ष देखील आहेत, जे 14 ठिकाणी सध्या आघाडीवर दिसत आहेत. विभागनिहाय आकडेवारी सुद्धा आपण आपल्या स्क्रीनच्या उजवीकडे सध्या पाहू शकतोय. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई या सगळ्या विभागांमधल्या क्षणाक्षणाच्या अपडेट्स लोकशाही मराठीवर आपण सध्या पाहतो आहोत. अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके या पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. घाटकोपर पूर्व पराग शहा आघाडीवर आहेत. बरोबर आहे अजिंक्य. ज्या प्रकारे या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सांगितल्या आणि ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, मुंबईमध्ये नेमका कशा प्रकारचा कल असू शकतोय आणि प्राथमिक आलेले जे कल आहेत त्यानुसार काय काय घडू शकते ते आपण यावेळेला ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोतच. थेटपणे पाहायला गेलं तर महाराष्ट्राचा महानिकाल आणि त्या संदर्भातल्या ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहतोय. महायुती 138 जागांवरती, महाविकास आघाडी 136 जागांवरती. एकूणच महाराष्ट्रातलं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. इतर 14 अशा प्रकारचे हे निकाल येत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यामध्ये आपल्यासोबत आहेत भाजपचे महत्वाचे प्रवक्ते ज्यांना गणलं जातं ते म्हणजे अजित चव्हाण यावेळेला आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये दाखल झालेले आहेत. आपलं स्वागत. आणि राहुल गडपाले यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. राहुलजी, आपल्याकडे येण्याआधी मला भाजपची प्रतिक्रिया जाणून घेणं अतिशय महत्वाचं वाटतं. अजितजी, ज्या प्रकारे तुम्ही स्वप्न पाहिलेलं होतं, महायुती आता थेटपणे
पुढे जात असल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी अजूनही पिछाडीवरती आहे. भाजपची जर आपण आकडेवारी पाहिली 288 मतदारसंघांपैकी भाजप 93 जागांवरती आत्ता या क्षणाला आघाडीवरती आहे. काय पहिली प्रतिक्रिया आपली? विशालजी, काल रात्री उशिरापर्यंत माझे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या सोबत आम्ही होतो आणि मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आदरणीय अजितदादा आणि माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी जे कष्ट घेतले आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, आम्ही महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो आणि अतिशय ताकदीने बळकटपणे गेलो. मी निवडणूक संयोजन समितीचा सदस्य होतो, त्यामुळे निवडणुकीचं संयोजन करत असताना आमची जी तयारी होती लोकसभेमधल्या, मी प्रांजळपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचे आम्ही कार्यकर्ते आहोत, प्रामाणिकपणे काम केलं आणि प्रांजळपणे सांगतो की लोकसभेमध्ये जो खोटा नरेटिव्ह पसरवला गेला त्याच्यावरती आम्ही अतिशय सूक्ष्मपणे काम केलं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो. जवळपास महाराष्ट्राच्या विदर्भातले काही जिल्हे सोडले तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मी गेलो. लोकांना महायुतीचं काम आवडत होतं. 16.75% लोकांनी महायुतीला विकासासाठी प्राधान्य दिलेलं आहे. जवळपास 10.5% महिला भगिनींचं मतदान वाढलेलं आहे आणि मला ठामपणे खात्री आहे, मी कालही अनेक माध्यमांवरती बोलताना हे सांगितलं की हे वाढलेलं मतदान आमच्या लाडक्या बहिणींचं आहे. लोकांनी विकासाला मतदान केलेलं आहे आणि आम्ही महाविकास आघाडीच्या ज्या प्रचारामधल्या विखारी गोष्टी होत्या त्या विखारी गोष्टींवरती आम्ही बोट ठेवलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये माझे नेते आदरणीय देवेंद्रजींनी कशा पद्धतीनं धार्मिक ध्रुवीकरणांचा आधार घेतला जातोय त्याच्या ऑडिओ क्लिप्स, व्हिडिओ क्लिप्स लोकांना दाखवल्या आणि ते स्पष्टपणे लोकांच्या मनामध्ये बिंबवलं की कशा पद्धतीनं विकास विरुद्ध धार्मिक ध्रुवीकरण अशी ही निवडणूक आहे. मला असं वाटतं महायुती म्हणून आम्ही जे काम केलं त्या महायुतीला कौल देताना महाराष्ट्राची जनता आता पहिल्या कालामध्ये दिसते. अतिशय आत्मविश्वासानं विशालजी, अजिंक्यजी, मी आपल्याला सांगतो लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचे मला आताच आभार मानायचे, कारण हा कल निकालाकडे महायुतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावरती फडकेल. पण युवराज मोहितेंना अजित चव्हाणांनी मांडलेले सगळे मुद्दे पटतायत का? लोकसभेमध्ये ज्याचा फायदा हा महाविकास आघाडीला झाला तो फायदा मात्र विधानसभेमध्ये होऊ नये यासाठीची लावलेली फिल्डिंगही आपण पाहिली आणि त्यावरती ज्या प्रकारचे निकाल आपल्याला पाहायला मिळतील त्या संदर्भात युवराज मोहिते, मी आपली प्रतिक्रिया युवराज सरांकडे जाऊच या, पण ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. सध्या रिसोडमधनं अमित झनक हे पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. श्रीगोंदामधनं भाजपचे विक्रम पाचपुते आघाडीवर आहेत. अनेक पुढेपर्यंत कन्फर्म होणार ते पूर्वीपासून विश्वास होता, मोठी विजय मिळणार आहे. 150+ महायुतीचे सीट येणार आहे. विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात होती की लाडकी बहीण योजना इथे दिसणार नाही, लाडक्या बहिणी आमच्या पाठीशी उभे राहतील. मात्र लाडकी बहीण एक योजना होती, सरकारचे सर्व काम चांगले होते, लोकांचा फार मोठा प्रतिसाद माननीय नरेंद्रभाई मोदीजी नेतृत्वावर होता, त्याच्या कळे. तुमचे नेते देवेंद्र फडणवीस यांना यावेळी पराभूत करू असं अनिल देशमुख सातत्याने बोलत. 3चे नंतर विचारा अनिल देशमुख साहेब कुठे आहे. एकंदरीत हे होते मंत्री मंगलप्रभात लोढा आणि 3 नंतर अनिल देशमुख पुढे दिसत आहेत हे बोलावं. आणि निश्चय आमचा निश्चित आहे, फक्त लाडकी बहीण योजनेच्या सर्वच योजनांवरती आम्ही खरे ठरलो असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई. यांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे आणि यावेळेला आपल्या सोबत या चर्चा सत्रामध्ये महाराष्ट्र चीफ ऑफ ब्युरो द हिंदूच्या विनया देशपांडे देखील सहभागी होत आहेत. विनयाजी, तुमचं देखील खूप खूप स्वागत आहे या चर्चा सत्रामध्ये. विनयाजी यांची प्रतिक्रिया घेण्याआधी मी आता युवराज मोहिते यांच्याकडे जातो. युवराजजी, जोरदार अशी बॅटिंग जी आहे अजित चव्हाणांनी केलेली आहे. मग हिंदुत्वाचा मुद्दा असेल किंवा मग संविधान असेल, जे नॅरेटिव्ह सेट करण्याचा सातत्यानं तुमच्यावरती आरोप करण्यात आलेला होता ते आरोप मान्य आहे का? मात्र विधानसभेमध्ये त्यांनी हे आरोप अक्षरशः खोटे ठरवलेले आहेत आणि बाजूला सारण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. पहिल्या राऊंडची आहे, अजून बरेच राऊंड पाहिजे. पहिला राऊंड म्हणजे ते निकाल नाही, पहिला राऊंड म्हणजे निकाल निर्देशित करतो असंही नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अजून पुढचे निकाल कसं असतं की विधानसभेमध्ये पॉकेट्स आहेत, त्या पॉकेट्समध्ये कुठल्या पद्धतीचं पहिलं पॉकेटमधून बहुमत येतात त्याच्यावर आपल्याला हा पहिला कल दिसतोय. पण मला असं कायम असं वाटतं की ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये लोकांनी एक ज्याला आपण म्हणतो ना की मॅच्युरिटी दाखवली होती, आता तेच लोक आहेत त्यांची मॅच्युरिटी कमी होते का? किंवा त्यांचा असं काय बदल झाला की ते आता तसा पद्धतीचा निकाल देत नाहीयेत? मला असं वाटतं की हा पहिल्या पद्धतीचा पहिल्या राऊंडचा निकाल आहे.
पण हे चित्र बदलेल. याचं कारण आपण जे महाराष्ट्रामध्ये सगळे चित्र बघतोय, निवडणुकीच्या आधीच आपण वसई विरारमध्ये काय झालं तेही पाहिलेलं आहे. लोक हे बघतायत. मला असं वाटतं की लोकांना नाही उभं घाला अशा राजकारणाचा. म्हणजे फोडाफोडी मधल्या काळामध्ये जे सगळं खोक्याचं राजकारण आणि आता डायरेक्ट नोटाच, तर हे लोक बघतायत आणि याच्यावरची लोकांची महायुती तर आघाडीवरती असल्याचं प्राथमिक कलांमध्ये पाहायला मिळतं आपल्याला. हो, पण म्हणूनच माझं म्हणणं तेच आहे की हा प्राथमिक कल आहे. याच्यावर आपण माझं जण कदाचित हे चित्र कायम असणार नाहीये असं मला असं वाटतं. वेगवेगळे असतात आणि युवराज सरांचा आम्हाला सगळ्यांना व्यक्तिगत आदर आहे. कसं आहे की भूमिका मांडण्यासाठी युवराज सरांसारख्या मंडळींना पाठवायचं. आणि चर्चेमध्ये मला सांगा की संजय राऊत आणि नाना पटोले का एकत्र बसले नाही? त्याचं कारण असं आहे की हाणामारीवरती गोष्टी आल्या. हो, हे कशा करता होतं असं इतकं काही झालेलं नाहीये. असं आहे प्रत्येक ठिकाणी. माहितीप्रमाणे मी आपल्याला सांगतो की ज्या पद्धतीनं एकूण महाविकास आघाडीच्या लोकांना फक्त सत्तेची हाव, सत्ता पिपासूपणा ह्या एका सूत्रावरती एकत्र आलेले लोक आहेत. युवराज सरांचं म्हणणं असं आहे, फोडाफोडी केली कुणी, ती झाली कशी, हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. अनैसर्गिक युती आघाडी ही महाराष्ट्राच्या जनतेला कधीच मान्य. बरं अजितजी, मी तुम्हाला थोडं थांबवतो. जामनेर मधून यावेळेला मोठी बातमी येते, ती म्हणजे गिरीश महाजन हे त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत. जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या आघाडी संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. बोरिवली मधून संजय उपाध्याय हे देखील आघाडीवरती आहेत. अजितजी, माझं तेच म्हणणं आहे आपल्याला की ज्या पद्धतीनं एकूणच फोडाफोडीच्या राजकारणाच्या बाबतीत आता युवराज सरांनी उल्लेख केला, ही फोडाफोडी झाली कशी, ती केली कोणी. आणि मला असं वाटतं की हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला घेऊन उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसत असतील, कसं महाराष्ट्राच्या जनतेला हे आवडेल? थोडंसं मागे जायला पाहिजे आपण की नेमकी ही फोडाफोडी केली कोणी. आणि एकूण ज्या पद्धतीनं आता काँग्रेसच्या विदर्भामधल्या असू देत, पश्चिम महाराष्ट्रामधल्या असू देत, ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे आहेत, युवराज सरांनी थोडीशी माहिती घ्यावी. ज्या पद्धतीनं पैशाचा महापूर, ज्या पद्धतीनं बारामती ॲग्रोच्या लोकांना पैसे वाटताना पकडलं गेलं, चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेलं होतं कोणाला किती दारू दिली, कोणाला किती पैसे दिले. त्यामुळं मला असं वाटतं की एका गोष्टीचा उल्लेख करून, बरं ती सिद्धही झालेली नाही, मी जी माहिती आणि महाराष्ट्राने जी माहिती पाहिलेली आहे त्यामध्ये डायरी पाहिली ना विनोद तावडेंच्या हातातली, त्यामध्ये नावं होती, त्याच्यामध्ये पैसे सापडलेले. या मुद्द्यावर येऊच या, पण ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहे त्या देखील पाहूया. बोरिवलीमधनं अपडेट आली, ती पाहिली आपण. वर्सोव्यातली देखील ही अपडेट आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसतंय. जामनेरमध्ये गिरीश महाजन आघाडीवर आहेत. त्यामुळे या सुरुवातीच्या कलांमधल्या अपडेट्स आपण सध्या पाहतो. बोरिवलीमधनं संजय उपाध्याय आघाडीवर आहेत. वर्सोव्यातनं ठाकरेंच्या शिवसेनेचे हरून खान आघाडीवर आहेत. मुंबईतले हे निकाल, सुरुवातीचे कल. दहिसरमधनं मनीषा चौधरी आघाडीवर आहेत. मुंबईतल्या काही महत्वाच्या मतदारसंघांमध्ये चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. पण अजिंक्य, मला काय वाटतं ना की आपण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या निकालांकडे तर लक्ष आहेच, मात्र आता राजकीय जे प्रवक्ते आहेत त्यांच्या पक्षाची बाजू मांडताना दिसतात. मात्र महाराष्ट्रातली एकंदरीत राजकीय परिस्थिती याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषकांकडे जाणं अतिशय महत्वाचं आहे. विनयाजी, मी आपल्यापासून सुरुवात करीन. आता गेली कित्येक वर्ष महाराष्ट्रातलं राजकारण तुम्ही फार जवळनं बघताय. यावेळच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका देखील त्याला अपवाद ठरले नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र ज्या प्रकारे धार्मिक ध्रुवीकरण असेल, इतकंच कशाला, तर शिवसेनेची जी सर्वात मोठी बातमी येते की सेनेचे हरून खान हे यावेळेला आघाडीवरती आहे. मग महायुती असू दे किंवा महाविकास आघाडी असू दे, प्रत्येक पक्ष जातीचं, धर्माचं राजकारण करतो का? आणि त्याचं द्योतक 2024ची ही निवडणूक आहे. विनयाजी. विशाल, आपण बघतोय 2024 जी निवडणूक आहे ती बऱ्याच अर्थांनी खूप वेगळी आहे. आतापर्यंतच्या निवडणुका होत्या त्यापेक्षा धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला गेला तो तर आपण बघितलाच. ज्या प्रकारे कॅम्पेनिंग, मोठमोठे नेते महाराष्ट्रात आले आणि त्याच्यानंतर त्यांनी हे दाखवलं की कशा प्रकारे धार्मिकतेवर ही लढाई होऊ शकते. पण त्याही पेक्षा महत्वाचं मला असं वाटतं की जे धार्मिकतेचे मुद्दे आहेत ते एकीकडे महायुतीने खूप उचलून धरायचा प्रयत्न केला, त्याच्यावरून आगपाखड केली गेली. सांगितलं गेलं की कसं शिवसेनेनी, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं आहे, पण त्याच वेळेला त्याच वोट बँकचा आपल्याला काही फायदा होऊ शकेल का, अशाही प्रकारचे कॉम्बिनेशन्स कुठेतरी टेस्ट केले गेले. आता आपण बघतोय धार्मिक ध्रुवीकरणाच्या मुद्द्यावर एका अर्थाने
मुस्लिम समाजाचे नेते म्हणतायत की आतापर्यंत आम्ही जे वोटिंग केलं ते ह्या मुद्द्यावर केलं की आमचा कॅन्डिडेट कोण आहे, पण आता आम्ही असा विचार करतोय की भाजपला कोण हरवू शकेल आणि त्या बेसिसवर आम्ही वोटिंग करू. त्यामुळे ह्या धार्मिक ध्रुवीकरणाचा कितपत फायदा भाजपला होईल, कशा प्रकारे होईल पुढच्या राऊंड्समध्ये कळेलच. पण अशा प्रकारचा मुद्दा घेतल्यामुळे यावेळेला कदाचित मुस्लिम समाजाचा वोटिंग पॅटर्न बदलला जाऊ शकतो आणि जे आपण आता जे प्राथमिक कल दिसत आहेत त्याच्यातून बघू शकतो. ठीक आहे, आपण वोटिंग पॅटर्न विषयी बोलूच, पण तत्पूर्वी काही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येतात, आपण त्या देखील पाहूया. नांदेड मधल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं सुद्धा अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत. आपण पाहतो त्याचीच ही अपडेट. संतुकराव हंबर्डे हे आघाडीवर असल्याचं दिसतंय. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र चव्हाण पिछाडीवर पडल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. संतुकराव हंबर्डे आघाडीवर आहेत. सुरुवातीचे हे कल आहेत. प्राथमिक काही फेऱ्या मतमोजणीच्या पार पडतायत, ज्यात रवींद्र चव्हाण हे पिछाडीवर पडल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या अनुषंगानं अपडेट्स देखील आपण नांदेडमधल्या जाणून घेतोय. मात्र त्याबरोबरच मुंबई आणि राज्यातल्या इतर अनेक महत्वाच्या मतदारसंघांमधल्या अपडेट्स देखील आपल्यापर्यंत येत आहेत. मानखुर्द शिवाजीनगरमधनं नवाब मलिक पिछाडीवर पडल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. सोबतच त्याच मतदारसंघातनं अबू आझमी हे आघाडीवर आहेत. नवाब मलिक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली होती. धाराशिवमधनं ठाकरेंच्या शिवसेनेचे कैलास पाटील हे सध्या आघाडीवर असल्याचं दिसतंय. तर अणुशक्तीनगरमधनं सना मलिक या पिछाडीवर पडलेल्या आहेत. शिवाजीनगरमधनं नवाब मलिक पिछाडीवर आहेत. त्यामुळं या दोन्ही मतदारसंघांमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पिछाडीवर असल्याचं आपण पाहतो. अबू आझमी मानखुर्द शिवाजीनगरमधनं सध्या आघाडीवर दिसत बरोबर आहे. राहुल गडपाले देखील आपल्यासोबत आहेत, राजकीय विश्लेषक, या संदर्भामध्ये बोलण्यासाठी. राहुलजी, मला वाटतंय की प्रत्येक ठिकाणी यावेळेला उमेदवार देताना काही गणित प्रत्येक राजकीय पक्षानं आखलेली होती, कारण यावेळच्या निवडणुका या पक्षनिहाय नसून तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा स्वरूपाची होती आणि प्रत्येक पक्षानं उमेदवार देताना त्या ठिकाणचं जातीय राजकारण असेल किंवा धार्मिक ध्रुवीकरणाचा मुद्दा असेल, अनेक मुद्द्यांना घेऊनच आपले उमेदवार देण्याचा त्या ठिकाणी कल होता. मात्र त्याचा कितपत फायदा महायुती आणि महाविकास आघाडीला होईल हे प्राथमिक कल पाहत असताना, आणि त्यानंतर आपण पुन्हा एकदा ब्रेकिंगकडे देखील जाणार आहोत. राहुल गडपालेजी, मला वाटतं महायुतीने जर जे काही उमेदवारांचं वाटप केलं, लोकसभेचा धडा घेऊन भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांनी चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग मला वाटतं की उमेदवार वाटपाच्या बाबतीत केलेलं होतं. दुसरीकडे जर आपण महाविकास आघाडीचा विचार केला तर महाविकास आघाडीमध्ये आतापासूनच सुरुवातीपासूनच जो मुख्यमंत्री पदाचा मुद्दा ज्या पद्धतीने रेटला गेला, ज्या पद्धतीने उमेदवारांची देवाणघेवाण आणि त्याच्या संदर्भातले जे निर्णय होते ते निर्णय घ्यायला महाविकास आघाडीमधल्या नेत्यांनी इतका उशीर लावला की त्या उशीर होण्याचा परिणाम जो झाला तो खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या वेगवेगळ्या पक्षांमधले बंडखोर उभे करण्यात सुद्धा झालेला आपण पाहायला मिळतो. गेल्या निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीचं, ज्याला अजित चव्हाण यांनी आता फेक नॅरेटिव्ह असा त्याचा उल्लेख केला, तर ते फेक नॅरेटिव्ह जरी असलं तरी सुद्धा त्या फेक नॅरेटिव्हचा फायदा खूप मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला झालेला आपण लोकसभेच्या निवडणुकीत पाहिला होता. पण ते फेक नॅरेटिव्ह पूर्णपणे मोडीत काढण्याचं काम महायुतीच्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने केलं, हे आता आपल्याला मान्य करायला पाहिजे. लाडकी बहीण सारखी योजना असू दे किंवा त्यांच्या इतर, त्यांनी अगदी परदेशात मुलं पाठवण्यापासून ते वेगवेगळ्या योजना ज्या पद्धतीने आणल्या, ज्या पद्धतीने वेगवेगळ्या जातीपातींची मंडळ केली, तर जवळपास समाजातला प्रत्येक जो घटक आहे तो प्रत्येक घटकाला प्लीज करण्याचा जो प्रयत्न आहे तो खूप चांगल्या पद्धतीने महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम मला वाटतं काही प्रमाणात आपल्याला आता निवडणुकीच्या निकालांमध्ये दिसतोय. जी लोकसभेची आकडेवारी होती एकंदरीत मतांची, त्या लोकसभेच्या मतांच्या आकडेवारीतला जो काही थोडाफार फरक होता, 2 ते 2.5% तो फक्त फरक होता, तो फरक भरून काढण्याचं काम हे एकट्या लाडक्या बहीण या योजनेने केल्याचं आपल्याला या एकंदरीत सगळ्या निकालाच्या कलांवरून दिसतंय. आता जरी हे कल असले तरी सुद्धा मला वाटतं आता दुसरी किंवा तिसरी फेरी बहुतेक मतदारसंघांमध्ये सुरू झालेली असेल आणि जो फरक आहे तो वाढताना दिसतोय. आतापर्यंत जी बऱ्यापैकी काटेकी टक्कर म्हणू शकत होतो अशा दिशेने दिसतोय, परंतु मॅजिक फिगरकडे थोड्या प्रमाणात भाजपची आणि महायुतीची वाटचाल सुरू असलेली आपल्याला दिसते आता. तर एकंदरीत ही जर परिस्थिती पाहिली तर भाजपने जी काही स्ट्रॅटेजी महाविकास आघाडीच्या विरोधात उभी केली होती त्या स्ट्रॅटेजीला काही प्रमाणात यश मिळताना आता निश्चितपणे दिसतंय. दुसरं महत्वाचं म्हणजे जे मतांचं ध्रुवीकरण, मगाशी विनयाजींनी पण त्याचा उल्लेख केला की मतांचं ध्रुवीकरण करण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न होतो, एकीकडे महाविकास आघाडी मुस्लिम मतदारांना सुस्कारण्याचा प्रयत्न करते तर दुसरीकडे तितक्याच
अग्रेसिव्हली बीजेपीने थेट मुस्लिम म्हणजे वक्फ बोर्डचा विषय असो किंवा मुस्लिम लोकांना आरक्षण देण्याचा मुद्दा असो, हे मुद्दे इतक्या जास्त प्रमाणात रेटले आणि त्या विरोधात जास्तीत जास्त प्रमाणात हिंदू मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं होतं. तर तो सुद्धा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. लोकसभा निवडणूक आणि आताच्या निवडणुकीत आणखी एक सगळ्यात राहुलजी, महत्त्वाचा मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो, मात्र या क्षणाला एक महत्वाची प्रतिक्रिया येते, त्या प्रतिक्रियेकडे जाऊयात आणि बारामती संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण पाहणार आहोत. अमोल. 1 2 3 4 5 6 तज्ञ उल्हास बापट बोलतायत. अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी त्यांची या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत. आपण पुन्हा एकदा त्यावर जाऊच या, मात्र तत्पूर्वी काही ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येत आहेत त्या देखील पाहूया. बारामतीतनं अजित पवारांची आघाडी आता वाढताना दिसतीये. 11,174 मतांनी अजित पवार सध्या आघाडीवर आहेत आणि ही आघाडी उत्तरोत्तर वाढत जाईल की काय असा आशावाद देखील महायुतीकडनं व्यक्त होतोय. युगेंद्र पवार सध्या त्यामुळे 288 विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आहे याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे. पण हे सगळे निकाल जाहीर झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा केला जाऊ शकतो, त्याला सुद्धा वेग येणार आहे. कारण की 48 तासामध्ये सरकार हे स्थापन करावं लागणार आहे, कारण की मुदत सुद्धा आता संपत आलेली आहे. आणि नेमका हा सगळा घटनाक्रम कसा असू शकतो, सत्ता स्थापनेचा दावा करत असताना कोणत्या पक्षाला राज्यपाल पहिल्यांदा बोलावू शकतं, कारण की सध्या आपण या लढाई पाहिली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी झालेली आहे. आणि त्यामुळेच राज्यपाल नेमकं कुणाला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बोलवणार हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. याविषयीच आपण अधिक जाणून घेणार आहोत. नेमकी ही पद्धत कशा पद्धतीने असणार आहे, राज्यपालांचा रोल नेमका कसा असणार आहे. आपल्यासोबत उल्हास बापट आहेत, कायदेतज्ञ, घटनातज्ञ. सर, काय सांगाल, सगळं चित्र तुम्ही बघताय आता, काटेकी टक्कर सध्या दोन्ही प्रमुख या आघाड्यांमध्ये झालेली पाहायला मिळते, तर काय चित्र असू शकतं? आता मी जे विविध चॅनेल बघत होतो त्याच्यामध्ये महायुतीला बऱ्याच प्रमाणात जास्त जागा दिसत आहेत, परंतु आता फेऱ्या ज्या झाल्या आहेत याची निकाल बदलू शकतात. परंतु आपण गृहीत धरलं की महायुतीला मेजॉरिटी मिळते तर मग विषय संपतो. परंतु तुम्ही म्हणालात तसं की हे जर का त्रिशंकू झालं, हंग पार्लमेंट आलं तर काय करायचं, तर दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे 2 दिवसात आत्ताच्या विधानसभेची मुदत संपतीये आणि 172 कलमाखाली ती वाढवता येत नाही. नॅशनल इमर्जन्सी असेल तरच वाढवता येते, ती नाही आता. त्यामुळे नवीन विधानसभा अस्तित्वात येईल, पण त्याच्यामध्ये कोणाला मुख्यमंत्री म्हणून बोलवायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथे मला असं वाटतं की राज्यपालांचा जो रोल आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे. आता राज्यपाल ही जी व्यक्ती आहे त्यांनी अंपायर सारखं काम करावं अशी अपेक्षा असते, परंतु प्रत्यक्षात त्यांची नेमणूक अध्यक्षांकडून म्हणजे राष्ट्रपतींकडनं पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार केली जाते आणि त्यांना काढून टाकण्याचे अधिकार पंतप्रधानांनाच आहे. त्यामुळे आपल्या इथे इंदिरा गांधींच्या काळापासून ते मोदींच्या काळापर्यंत राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीतले नेमले जातात आणि ते कधीही न्यूट्रल असत नाहीत, अंपायर सारखं काम करत नाहीत. हे गेल्या 2 वर्षात कोश्यारींमुळे आपल्याला कळलेलं आहे. परंतु काय अपेक्षित आहे राज्यघटनेप्रमाणे तेवढं मी आपल्याला सांगतो राजकारणात न जाता. अपेक्षित अत्यंत सोपं आहे की सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं हे चुकीचं आहे असं KR नारायण हे राष्ट्रपती असताना त्यांनी सांगितलं, कारण तिथे घोडेबाजार होऊ शकतो. एकदा सिंगल लार्जेस्ट पार्टी सत्तेवर जर का आली तर गुळाला जसे डोंगळे लागतात, मुंग्या लागतात, तसं इतर अपक्ष लोक त्याच्याकडे यायला लागतात आणि घोडेबाजार वाढतो. म्हणून त्यांनी असं सांगितलं की ज्या गटाला, ज्या पक्षाला किंवा अलायन्सला मेजॉरिटी आहे त्यांनी तशी पत्र माझ्याकडे द्यावीत आणि त्यांना मेजॉरिटी जर का असेल तर त्यांच्या नेत्याला मी बोलवीन आणि मग तो पंतप्रधान होईल. म्हणजे त्यांनी सांगितलं. आता इथे चीफ मिनिस्टर होईल. तेव्हा मला असं वाटतं की आपण वाट बघू. अर्थात आणखी 2-3 तासात आपल्याला निश्चितच कळेल. परंतु तर आपण पाहिलं उल्हास बापट जे घटनातज्ञ आहेत ते सांगत होते नेमकं काय काय घडू शकतं जर परिस्थिती काही वेगळी असेल तर. या सगळ्याचं विश्लेषण आपण करून घेऊच या. त्यांची सविस्तर प्रतिक्रिया देखील आपण पाहूया. मात्र तत्पूर्वी ब्रेकिंग न्यूज. अमित ठाकरे माहीममध्ये 3ऱ्या क्रमांकावर आता फेकले गेलेले आहेत. आताची ही ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो. बाळासाहेब ठाकरेंचे महेश सावंत माहीममधून आघाडीवरती आहेत. सदा सरवणकर माहीममधून पिछाडीवरती गेलेले आहेत. या घडीची सर्वात मोठी बातमी, कारण तिरंगी लढत असलेली माहीम
मतदारसंघ जो आहे त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. प्रतिष्ठेची लढाई त्या ठिकाणी पार पडताना दिसत होती. मात्र राजकीय चुरसही पाहायला मिळाली की कशा प्रकारे पक्ष हे कुणाच्या बाजूने असतात, कुणाच्या बाजूने नसतात. बारामतीमधून देखील मोठी बातमी. अजित पवार या घडीला 11,174 मतांनी आघाडीवरती आहे. युगेंद्र पवार बारामतीमधून पिछाडीवरती आहे. मात्र अजिंक्य, गेम चेंजर ठरणाऱ्या काही गोष्टी त्याविषयी आता चर्चा मला अपेक्षित आहे. अजिंक्य, गेम चेंजर काय ठरलं या सगळ्या विधानसभा निवडणुकीमध्ये, तर ते कदाचित लाडकी बहीण योजना ठरली की काय असं दिसतंय. महिला मतदारांनी जो प्रतिसाद महायुतीच्या बाजूने दिलाय त्याची ही परिणती आहे का, त्याचं सविस्तर विश्लेषण आपण करूया. आपले प्रतिनिधी बारामतीमधले विकास कोकरे सध्या आपल्या सोबत आहेत. विकासकडनं जाणून घेऊया आपण की काय नेमकी सध्याची स्थिती आहे. विकास, सध्या अजित पवार जवळपास 11,500 मतांनी आघाडीवर आहेत. काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? नक्कीच विशाल सर, गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघ हा राज्यात नव्हे तर देशात चर्चेला जाणारा मतदारसंघ होता. कारण या मतदारसंघामध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार, काका विरुद्ध पुतणे अशी लढाई त्या ठिकाणी उभ्या संपूर्ण राज्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार होती. यामध्ये युगेंद्र पवार हे जरी नौके होते तरी त्यांच्या पाठीमागे शरद पवारांसारखे जवळपास 50 वर्ष राजकारणाचा अनुभव असलेले दिग्गज नेते ठिकाणी त्यांच्या पाठीमागे होते आणि अजित पवारांचा 35 वर्षाचा राजकीय अनुभव त्या ठिकाणी पणाला लागणार होता. एकंदरीत ही जी काही लढाई होती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार नव्हती, ही लढाई अजित पवार विरुद्ध शरद पवार असे त्या ठिकाणी होती. यावेळी अजित पवारांना शरद पवारांसमोर टिकावं लागणं महत्वाचं होतं. एकंदरीत आज जी काही परिस्थिती आहे, पहिल्या फेरी अखेर अजित पवार हे जवळपास 5,196 मतांनी आघाडीवर होते. त्याच्यानंतर दुसऱ्या फेरीला अजित पवार 6,900 मतांनी जवळपास आघाडीवर होते आणि तिसऱ्या फेरीचं जे वोटिंग आपल्या हाती आलं, या वोटिंग मध्ये जवळपास 11,174 मतांनी अजित पवार आघाडीत. एकंदरीत 3 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत. अजून 20 फेऱ्यामध्ये हे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जवळपास याच्यामधल्या 17 फेऱ्या अजून बाकी आहेत. एकंदरीत ह्या सगळ्या फेऱ्यांवरून अजित पवार हे आघाडीवर असल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि अजित पवारांच्या माध्यमातून ज्या योजना त्या ठिकाणी राज्यात असतील बारामतीमध्ये राबवण्यात आल्या याचाच फायदा फक्त एकच. आणखीन किती फेऱ्या बाकी आहेत मतमोजणीच्या, काय नेमकी त्याबद्दलची माहिती देता येईल? नक्कीच सर, अजून जवळपास 17 फेऱ्या बाकी आहेत आणि या फेऱ्यांमध्ये नक्की कोण बाजी मारतं हे पाहणं महत्त्वाचं. बारामतीतलं चित्र पलटलं जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही, कारण जोर दोन्ही राष्ट्रवादींनी त्या ठिकाणी लावल्याचं आपण पाहिलेलं होतं. पुढे चर्चेकडे वळूया. बरोबर, आपण लाडकी बहीण बद्दल बोलत होतो. विनयाजींपासून मी सुरुवात करीन. विनयाजी, वोटिंग पॅटर्न तर बदलला लोकसभा टू विधानसभा, पण त्यात एक मोठा बदल झाला लाडकी बहीण योजनेचा. मध्य प्रदेशमध्ये तो फॉर्म्युला भाजपने वापरला, प्रचंड यशस्वी झाला. महायुतीने तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरला, यशस्वी होताना दिसतोय का? लाडली बहीण त्या ठिकाणी लाडकी बहीण योजना आपल्याला करावी लागते. नाही, अगदी बरोबर आहे. आणि तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्यासाठी हा आहे की लोकसभेतून महायुतीने जे धडे घेतले त्यांनी हेरलं की आता आपण कुठल्या स्टेजला आहोत आणि आपण काय केलं म्हणजे आपण महाराष्ट्रात ग्राउंड भरून काढू शकू. आणि तो माझी लाडकी बहीण, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे, ज्याच्यावरून आपण महायुतीतही भरपूर कलगीतुरा बघितलेला आहे गेल्या काही महिन्यात. प्रत्येक जण त्याच्यावर आपलं क्रेडिट क्लेम करू पाहत होता, आपला चेहरा त्याच्यावर लावू पाहत होता. पण ही घटना की गेल्या काही महिन्यात अचानक या बायकांच्या खात्यांमध्ये 7,000 रुपये जमा झाले, ह्याचा इम्पॅक्ट आहे का? हो, दिवाळीच्या काळात. आणि त्याचा इम्पॅक्ट निश्चितच आहे. म्हणजे महिलांना त्याच्यातून झालेला फायदा आहे, त्याच्याबद्दल त्यांनी व्यक्त केलेला आनंद पण आहे. पण दुसरीकडे आपण बघतोय की ह्याचा एक सरसकट महाराष्ट्रात इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल का, तर मला नाही वाटत. आपण मराठवाडा जर का बघितलं किंवा विदर्भ जर का बघितलं तर आमच्या ग्राउंड रिपोर्ट्स मधून असं बऱ्याच ठिकाणी महिलांनी सांगितलं की हो, पैसे मिळाले, पण तुम्ही जे एका हाताने दिलेत ते दुसऱ्या हाताने महागाईच्या निमित्ताने काढून पण घेतलेत. त्यामुळे पैसे मिळतायत पण ते दुसऱ्या हाताने जात आहेत पण, आणि त्याच्याबद्दल आमच्या मनात असंतोष आहे. म्हणजे भाजपचा किंवा एकंदरीत महायुतीचा जो ह्यावेळेसचा प्लॅन होता की सायलेंट वोटर टॅप करणं, महिलांना सहसा आपण सायलेंट वोटर म्हणून बघतो आणि तो वोटर बेस जर का आपल्या मागे उभा राहिला तर ज्या प्रकारे ओबीसी मराठा ध्रुवीकरणानंतर भाजपने हा प्रयत्न केला की छोट्या छोट्या कम्युनिटीजना आपल्याकडे आकृष्ट करायचं, मग आपण कॅबिनेटचे निर्णय पण बघितले, वेगवेगळी महामंडळं पण बघितली, त्या पलीकडे जाऊन हा सायलेंट वोटर पण आपल्याकडे यायला हवा यासाठी म्हणून ही जी माझी लाडकी बहीण योजना आखली गेली, त्याचा इम्पॅक्ट निश्चितच आहे. पण काही भागांमध्ये
हा सायलेंट वोटर फक्त सायलेंट वोटर राहिला नाही, तो बोलायला लागलेला आहे आणि तो बाहेर येऊन सांगतोय की मिळतायत, बरोबर आहे. त्यामुळे पूर्ण सरसकट महाराष्ट्रात त्याचा फक्त पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल का ह्याबद्दल माझ्या मनात साशंकता आहे. आपण जे कल पाहतोय सध्या ना 173 आहे महायुतीत सध्या आघाडीवर आणि महाविकास आघाडी 101 वर आहे. कधी काळी आपण पाहिलं ज्यावेळेला सुरुवात झाली, सुरुवातीच्या कलांमध्ये महाविकास आघाडी 130 पर्यंत पोहोचलेली होती, मात्र आता त्या जागा झपाट्यानं कमी होताना दिसत आहेत. तर मग यावरती मी आपल्याकडे येणार आहे, मात्र तत्पूर्वी आपण ब्रेकिंग तो जो इम्पॅक्ट आहे तो कदाचित राहील पुढे कंटिन्यू, माहित नाही आपल्याला. ब्रेकिंग आपण तत्पूर्वी ज्या येत आहेत त्या देखील पाहूया. डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण हे जवळपास 5742 मतांनी आघाडीवर आहेत. महाडमध्ये भरत गोगावले हे 3404 मतांनी आघाडीवर आहेत. तर भिवंडी ग्रामीणमध्ये शिवसेनेचे शांताराम मोरे हे देखील आघाडीवर असल्याचं आपण पाहतो. आताच्या या महत्वाच्या अपडेट्स. मानखुर्द शिवाजीनगरमधनं नवाब मलिक हे पिछाडीवर पडलेले होते, तिथं आपल्याला माहिती आहे अबू आझमी आघाडीवर होते. वांद्रे पूर्व इथनं जिशान सिद्दीकी देखील आघाडीवर आहेत. तर जतमधनं तिसऱ्या फेरीनंतर गोपीचंद पडळकर देखील आघाडीवर आहेत. तर छगन भुजबळ आता आघाडीवर आलेले आहेत. 3000 मतांची आघाडी येवल्यातनं छगन भुजबळांनी घेतलेली आहे. नवाब मलिक पिछाडीवर पडलेले होते, तिथं अबू आझमी आघाडीवर होते आणि त्यानंतर आता जिशान सिद्दीकी वांद्रे पूर्वमधनं आघाडीवर आहेत. तिथं वरुण सरदेसाई पिछाडीवर पडल्याचं आपण पाहतो. कोकणामध्ये या क्षणाला काय आपल्याला चित्र पाहायला मिळू शकतंय त्या संदर्भातली आपण आकडेवारी जी आहे ती देखील पाहतो आपल्या. पण ही सध्याची जी आकडेवारी आहे ती एकूण आकडेवारी भाजपनं 100चा आकडा सध्या तरी पार केल्याचं दिसतंय. तर शिवसेना 42 जागांवर आघाडीवर आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी 28 जागांवर, काँग्रेस 34 जागांवर, ठाकरेंची शिवसेना 26, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 41 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर जे पक्ष आहेत ते 16 ठिकाणी आपली आघाडी कायम ठेवताना दिसत आहेत. बरोबर आहे. तर भाजपनं 100चा आकडा या सुरुवातीच्या कलांमध्ये पार केलेला आहे. भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरेल असं जे भाकीत आहे तशी प्रोबॅबिलिटी आहे, ती शक्यता वर्तवली गेलेली होती अनेक एक्झिट पोल्स मधनं. मात्र आपण सध्या हा कलेक्टिव्ह आकडा पाहतो आहोत महायुती महाविकास आघाडीचा. महायुती 173 जागांवर आघाडीवर आहे, तर महाविकास आघाडी 101 जागांवर आघाडीवर आहे. जर हे कल असेच कायम राहिले तर बहुमताचा आकडा महायुतीनं पार केल्याचं आपण पाहतो आहोत. 173 ठिकाणी महायुती आघाडीवर दिसतेय. सुरुवातीचे जे कल आहेत त्यानुसार महायुती आघाडीवर दिसतेय. महायुतीची लाटच आहे की काय असं एकंदरीत या आकड्यांवर म्हणता येऊ शकेल. महायुतीची ही सरशी होत असताना या संदर्भातली प्रतिक्रिया अतिशय महत्वाची, ती म्हणजे भाजपचे सहमुख्य प्रवक्ते यावेळेला अजित चव्हाण आपल्यासोबत आहे. अजितजी, महिलांचा जो प्रश्न मघाशी आपण चर्चेला होता आणि काही ठिकाणी हे सायलेंट वोटर्स जे आहेत ते टॅप करण्यामध्ये कुठेतरी अपयश आल्याचं देखील विश्लेषण यावेळेला विनयाजी यांनी केलेलं आहे. तर ओव्हरऑल तुम्हाला मिळत असलेलं यश आणि आघाडी पाहिल्यानंतर काय वाटतंय आपल्याला, महाराष्ट्रातले ते वोटर्स आपल्याला मिळवणं शक्य झालं का? विशालजी, अतिशय जबाबदारीनं सांगतो, 9.75% भगिनींचं मतदान वाढलेलं आहे आणि हे वाढलेलं मतदान आमच्या लाडक्या बहिणींनी महायुतीला केलंय हा आमचा दावा होता. कलांमध्ये तो स्पष्ट होताना दिसतोय. सन्माननीय विनयजींनी जो मुद्दा मांडला मी त्याचा अतिशय आदर करतो, पण विनयजी 9.75 आणि 1.26 आमच्या विश्लेषणामध्ये 1.26% लोकांनी महागाईच्या मुद्द्याला प्राधान्य दिलं होतं. पण महायुतीवरती एक गोष्ट आमच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल की हेच लोक प्रश्न सोडवू शकतात याचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेनं आमच्यावरती दाखवला आहे. हा लाडक्या बहिणींचा आशीर्वाद तर आहेच आहे, पण विशालजी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की महाराष्ट्रामध्ये